BCC तिनविरा संघाचे सर्व सदस्य याही स्पर्धेचा भाग जे झालेले आहेत आणि त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। त्याच वेळेला विकेट ज्यांनी बनवली अर्थातच पिच क्युरेटर मनोज दादा तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। त्याच वेळेला tenniscricket.in या वाहिनीद्वारे ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय। सर्व रसिक प्रेक्षक, अलिबाग मधील तमाम नागरिक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर यांनाही या ठिकाणी शुभेच्छा आणि धन्यवाद बोलतोय। आणि पुन्हा एकदा आपण या BCC तिनविरा संघाच्या या खास आणि ऐतिहासिक मैदानामध्ये जाऊयात। जेव्हा जेव्हा लीग स्पर्धा किंवा कोणतीही स्पर्धा होते तिथे वेगळा इतिहास घडवला जातो आणि या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये बिग बॅश कोण करेल आणि फायनल फेरीमध्ये कोण जाणार हे मात्र गुलदस्त्यात। मिहान कलेक्शन पेढांबे संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी कैवल्य पाटील, विकी स्ट्राइक एंडला ॲज अ कॅप्टन, नॉन स्ट्राइक एंडला सचिन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवर भूषण झावरे। पहिलाच बॉल उडवलाय, ठोकलाय, भिरकावलाय मैदानाच्या बाहेर, षटकार। जय महाराष्ट्र केलं, या चेंडूला अगदी मैदानाच्या बाहेर ठोकलंय, षटकार 6 धावासाठी। पुन्हा एकदा भूषण आणि अशा वेळेला यॉर्कर चेंडू आपल्याकडे असणार हे ब्रह्मास्त्र त्याचा पूर्णपणे वापर करतोय। शॉट बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक चपळाईने आला आणि चेंडूला मोहितने जोपर्यंत फील्ड केला स्ट्राइक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळाली। चला आता मागील महिन्यामध्ये झालेली खारेपाट चॅम्पियन्स लीग त्या स्पर्धेमध्ये सुंदर फलंदाजी आणि आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडलेली आहे असा सचिन म्हात्रे या वेळेला स्ट्राइक एंडला आलाय। या स्पर्धेमध्ये सुद्धा मी चांगली कामगिरी करणार त्याच उद्देशाने खेळलेला बाहेरचा बॉल बाहेर धाडलाय, डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, 4। सो मच। मागील मॅच मध्ये मिळालेला जो आत्मविश्वास द्विगुणित होऊन हे फलंदाज बेभान होऊन फलंदाजी करतायत। जो येतोय तो आक्रमकतेनेच खेळतोय आणि ही आक्रमकता आता मात्र भूषण झावरे याला विचारांमध्ये टाकते। मोठा फटका फ्रंट फुटला आले, ड्राइव्ह केलेला आहे, फटका फसला होता, मोहित डाकी थोड्या अंशी फंबल झालेत परंतु ते 2 धावा वाचू शकलेले नाहीयेत। प्रसाद पाटील थोडेसे निराश असतील कारण ही कॅच होणं फार गरजेचं होतं। हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावेच लागतील आणि अशा वेळेला नशिबाची मिळालेली साथ सचिन म्हात्रे याला वैयक्तिक धावसंख्या आणि त्याच्यामध्ये ॲडिशन 2 होतील आणि 6 वैयक्तिक या धावसंख्येवर तो खेळताना पाहायला मिळते। संघाची 13 झालेली आहे आणि अशा वेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा जो मनसुबा होता, जो टार्गेट होता, त्या टार्गेटमध्ये यशस्वी जरूर झाला परंतु वाईड लाईनच्या खूप बाहेर टाकला आणि त्याचमुळे पंच या ठिकाणी दंड ठोकावत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। 14 धावा स्कोर कार्डवर। पुन्हा एकदा सचिन मात्र स्ट्राइक एंडला, फुल टॉस बॉल खेळला, या वेळेला क्षेत्ररक्षक आहे, चुकी नाही होणार मोहित कडून, मागील चुकी स्वीकारली, सुधारली आणि अशा वेळेला जेल पकडलाय जिथे चांगली फलंदाजी होत होती। फुल टॉस बॉल चौकारामध्ये कन्वर्ट करायचं होतं, कनेक्शन इम्प्रॉपर होतं आणि अशा वेळेला सचिन म्हात्रे इज गॉन।
पंचांवर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. पंचांचा डिसिजन हा अंतिम असणार आहे. मी वारंवार रोज हेच सांगतोय. सन्माननीय अंकुशदादा यांचं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आगमन झाले. सकाळीपासूनच आलेच हे तितकंच खरं आहे, परंतु मैदानाच्या बाहेरून मॅच पाहायला त्यांना खूप आवडते. कधी कधी प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये असताना अंकुशदादा आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी लीडर असतात, कधी कधी अध्यक्ष असतात, कधी कधी खेळाडू असतात आणि कधी कधी दाते सुद्धा असतात. यश वेले यावेळेला स्ट्राइक एंडला आलाय आणि मिहान कलेक्शन आज या स्पर्धेमध्ये इथपर्यंत नॉकआउट्समध्ये पोहोचलाय, म्हणजे सुपर 3 मध्ये. हे केवळ आणि केवळ या खेळाडूमुळेच. बाकी खेळाडूंनी चांगला खेळ केला, पण शेवटच्या मॅचमध्ये 6 मध्ये 7 वाचवल्यात त्याने. कौतुक करावं लागेल. फुल टॉस बॉल यावेळेला आडवा बॅटने खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक हसनैन कुरेशी तिथे आहे. कोणतीही चुकी त्याच्यातून होणार नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. मिहान कलेक्शन पेडांबे या संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्यानंतर कैवल्य पाटील विकी याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय. हे पहा मुख्य मंच. tenniscricket.in चे आमचे नंदनदादा, त्यांच्या एका बाजूला अक्षय कदम मयूर स्पोर्ट्सचे आणि वीर दमदार आमदार बिग बॅश आणि त्याच वेळेला वीर दमदार आमदार लीगचे अध्यक्ष आणि सर्व आमचे काका सुद्धा आम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. त्यांच्या समवेत एक छोटा खेळाडू जो नुकताच उदयास आलेला आहे आणि त्याचं नाव सुद्धा तो वेगळी छाप सोडण्यासाठी तयार आहे. 15 धावा आलेल्या आहेत. आता धावसंख्येवर लगाम लावायचा आहे. धावसंख्या थांबवायची आहे, धावसंख्या रोखायची आहे आणि अशा वेळेला स्वतः संघनायक आपली जबाबदारी योग्य रीतीने सांभाळेल का? प्रसाद पाटील विकेटच्या बिहाइंड आहेत, खूप क्लोज थांबलेले आहेत. यश वेले आज 1 डाऊन बॅटर आलेला आहे. पाहूयात काय करतोय. रिव्हर्स खेळण्यासाठी गेला होता. स्ट्रॅटजी खूप चांगली होती. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला जाणार आणि तो आतमध्ये आणला जाणार आणि त्याला भिरकावायचा होता डीप पॉइंटच्या वरून. आणि अशा वेळेला इथे काय घडलंय? बॅट आणि बॉलचा संबंधच आलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. 15 धावसंख्या पहिल्या 7 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्पष्ट कडेला स्पर्श झाल्यानंतर बॉल चाललाय. विकेट किपर प्रसाद पाटील याच्या दास्तान्यांमध्ये. फलंदाज आउट. कक्षामध्ये येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं, सर्व अगदी जे लोक, अगदी पब्लिक आणि त्याच वेळेला दर्दी क्रिकेट रसिक अलिबाग तालुक्यातून विविध गावातून आपल्या गावातील प्रत्येक खेळाडूला सहकार्य सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. काही दर्दी क्रिकेट रसिक अगदी झाडांमध्ये झुडपांमध्ये बसून त्या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. अगदी विशेषतः रोज मला ते तिथे पाहायला मिळत आहेत. आपली आवडती जागा ती मग जिंकायची, रुमाल टाकून असू द्या किंवा चप्पल टाकून असू द्या, ती जागा जिंकल्यानंतर ती सोडायची नाही. त्याच जागेवरून आम्ही मॅच पाहणार आणि आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथे आमचे स्कोरर मित्र शुभम आहेत, त्याच वेळेला आमचे DJ करण आहेत आणि या वेळेला आहा जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला प्रफुल्ल पाटीलचा. विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास होतो, आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर त्या गतीने, त्या ईर्षेने आणि त्या चातुर्याने गोलंदाजी करत असताना प्रफुल्ल पाटील पिंट्या आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मंदार म्हात्रेने मागील मॅचमध्ये चांगली धडाकेबाज फलंदाजी एंड ऑफ दी ओव्हर केली होती, परंतु ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग त्यांना लवकरच यावं लागलंय मैदानामध्ये. फुल टॉस वसूल करायचा होता, गॅप मध्ये गेला. क्षेत्ररक्षक धावताय तोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार.
काचेसारखा पारदर्शक आपल्याला पाहायला मिळाला हा डिसिजन. घ्यायची आवश्यकता होती की नाही या शंका आणि कुशंकांना आता उधाण आलेलं आहे की एक्झॅक्टली काय घडलंय. मंदार म्हात्रे चौकार ठोकलाय. कैवल्य पाटीलला जास्तीत जास्त काळ स्ट्राईक एंडवर राहणं फार गरजेचं असणार आहे. मिहान कलेक्शन पेडांबे या संघाला बघा एक्झॅक्टली काय घडलं होतं की बॉल खाली डीप होत होता. जी पोझिशन होती पोझिशन चांगली होती परंतु बॉल थोडा डीप होत होता. थँक्यू सो मच tenniscricket.in. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल सरळ खेळलेला आहे लॉंग ऑफच्या वरून. आहा प्रशांत जायनाखवा पुन्हा एकदा आपली चपळाई आपली चतुरता आणि आपल्याकडे असणारा फिटनेस याचा मेळ साधत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत 1 ने भर पडलेली आहे. 20 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते जिथे 2 विकेट्सचं पतन पाहायला मिळते. मागील 6 दिवसांपासून हा थरार आपण अनुभवतोय आणि अलिबाग तालुक्यामधून विविध भागातून विविध गावातून बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर tenniscricket.in माध्यमातून प्रत्येक अशा खेळाडूला या ठिकाणी थोडं फेम देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या रील्स बनवल्या आणि त्या रील्स आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजताना पाहायला मिळालेले आहेत. प्रफुल्ल पाटील कैवल्यच्या विरोधामध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि अशा वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा फटका. हसनैन या वेळेला चेंडू खाली आला. त्याला बॅक करण्यासाठी दुसरे क्षेत्ररक्षक आले आणि तोपर्यंत फक्त 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा 2 विकेट्सचं पतन आपल्याला पाहायला मिळते. ते मिहान कलेक्शन पेडांबे संघाचं. आता मिहान कलेक्शन पेडांबे संघ सांगतोय की आता बक्षीस पात्र झालेलो आहोत. आता आम्ही कसेही खेळू कसेही विचार करू आणि ते केलेले विचार किंवा घेतलेला निर्णय तो सफलच करू आणि त्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नामध्ये नशिबाची साथ तुम्हाला मिळालेलीच आहे. त्यामुळे नशीब तुमच्या सोबत आहे या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. मॅच सिच्युएशन आणि ते क्षण तुमच्यासाठी वेगळे होते. या मॅचकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असेल. जसं प्रवास जर आपण पाहिलात प्रसाद 11 अलिबाग संघाचा या स्पर्धेमध्ये अजून एकही सामनामध्ये ते पराभूत झालेले नाही आहेत. त्यामुळे जो विजय त्यांच्या वाट्याला आलेला आहे तो विजय आणि त्या विजयासोबतच ते पुढे वाटचाल करतायत आणि तोच विजय जर त्यांना पुन्हा मिळाला तर निश्चितपणे प्रसाद 11 अलिबाग संघ फायनल 2 मध्ये आपला प्रवेश निश्चित करू शकतो. भूषण जावरे पुन्हा एकदा त्याचं आगमन होतंय. शेवटचं त्याचं षटक वैयक्तिक असणार आहे आणि अशा वेळेला पॉइंटच्या वरून खेळलाय. क्षेत्र खाली आहे. मोहित डाकी चेंडूचा पिछा करतोय. चाचपडलाय. स्वतःला सावरलं. चेंडू फेकला तोपर्यंत कैवल्य आणि मंदारने 2 धावा पूर्ण केल्यात. आता हे 2 खेळाडू आपल्या गावातूनच अर्थातच साई झिराडमधूनच खेळतात. सो त्यांच्यामध्ये ती अंडरस्टँडिंग असणार आहे. कैवल्यला जास्तीत जास्त चेंडू खेळणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील याची प्लॅनिंग काय बोलते हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आपटलेला बॉल फुल पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. कल्पेश दादांच्या पाठीवरती दमदार आमदार साहेबांचा हात आणि या स्पर्धेसाठी सुद्धा पाठबळ आमदार साहेबांनी दिलं गेलेलं आहे. 499 सिक्स या स्पर्धेमध्ये लागला जातोय. 29 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. भूषण झावरे मागील 2 चेंडूंमध्ये थोड्या अंशी महागडा साबित झालेला आहे आणि अशा वेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का. खोलवर टप्प्याची गोलंदाजी कदाचित होऊ शकते. आपटलाय त्याला फेकलाय ठोकलाय भिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मध्ये आपण पाहिलं असाल की एक्झॅक्टली काय घडलंय कुठे चुकी झाली. अगदी आपटलेला बॉल शरीरापासून दूर जाणारा होता. लेग स्टंपकडे जाणारा होता आणि अशा वेळेला बॉलला भिरकावला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला.
35 धावसंख्या स्कोर कार्डवर. प्रोजेक्टेड स्कोर हेच सांगतोय की 84 पर्यंत पोहोचू शकेल ही धावसंख्या, जर ही धावसंख्या आणि ही धावगती मेंटेन केली तर. पण अशा वेळेला विनाशकाली विपरीत बुद्धी का सुचली? कधी कधी प्रेशराइज कंडिशन मध्ये बॉलर असताना आपण अशा वेळेला एखादा वेगळा अनऑर्थोडॉक्स किंवा अनप्रिडिक्टेबल फटका खेळला तर कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो. याच उद्देशाने खेळला असावा, परंतु गोलंदाज भूषण चालाक आहे. अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला जरी लागलाय तरी बॉल चाललाय हवाई सफरवर. छेरान या रणांगणामध्ये जर घाम गाळलात, मेहनत केलीत, प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत तर यश तुमच्या वाट्यालाच येणार आहे. आणि अशा वेळेला लगातारचे षटकार मारत असताना इथे मात्र एक डॉट आला, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा डॉट आलाय. आहा, हे जे स्पेल आहे भूषण जावरेचं ते खरं तर प्रसाद 11 अलिबाग संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण 12 बॉलमध्ये 35 धावांचं स्पेल त्याने टाकला, एक विकेट जरूर मिळवली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा, 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हीच धावगती मेंटेन करणं, कंटिन्यू ठेवणं हे फार गरजेचं असणार आहे. मिहान कलेक्शन पेडंबे संघ, हरेश सुर्वे यांचा संघ आणि त्यांच्या संघाने निवडलेला कर्णधार कैवल्य पाटील विकी आता खेळतोय 9 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येवर. मंदारने एक चौकार जरूर ठोकलाय आणि त्याची साथ निभावताना पाहायला मिळतंय. आता मंदारचा अप्रोच फार वेगळा असू शकतो. कदाचित एखादी सिंगल काढून कैवल्य पाटील विकीला स्ट्राईक एंडवर आणलं तर फार बरं होईल, किंवा मला मिळालेली संधी स्ट्राईक एंडवर असताना एखादा खराब बॉल मिळाला तर त्याचा समाचार मी घेईन, याच उद्देशाने मंदार मात्र यावेळेला स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत काय घडणार या सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं आणि या अनप्रेडिक्टेबल सिच्युएशनमध्ये स्वतः कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. स्वतःचा स्पेल पूर्ण होऊ शकतो आणि अशा वेळेला ओव्हर पिच पद्धतीचा बॉल ओव्हर दी वाईडिश लॉंग ऑन, 6 धावांसाठी मोठा षटकार. थँक्यू. प्रमुख गोलंदाजावर जेव्हा जेव्हा आक्रमण होतं तेव्हा तेव्हा पूर्ण संघ अडचणींचा सामना करतोय. खरं तर प्रवास अगदी खड्ड्यांचा प्रवास आणि त्यामध्ये येणारे स्पीड ब्रेकर्स किंवा त्याच वेळेला एखाद्या वेगवेगळ्या पोझिशनमधून काही वेगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे संघ प्रसाद 11 अलिबाग संघ अडचणीत. खोलवर टप्प्याचा स्टंप टू स्टंप यॉर्कर आणि अशा वेळेला बॉल प्रिडिक्ट केलं होतं, फॉलिंग स्वीप लगावायचा होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक्झॅक्टली बघा काय घडलंय की आहा, स्टंपच्या अगदी जवळून केसाला जाण्या एवढीच जागा होती, अन्यथा काम तमाम होतं. 47 धावसंख्या, 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला दांडी गुल फलंदाज मंदार मात्र इट्स गॉन. आणि अशा वेळेला हेड पोझिशन पडली, बॉडी बॅलन्स झाली नाही आणि घाईमध्ये एखादा चुकीचा निर्णय अंगलठी येतो. याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे. 47 धावसंख्या इथे आहे आणि
विकेट्समध्ये मात्र भर पडलेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये ज्या खेळाडूने आपली चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्याला घ्यायलाच लावलेली आहे, आपली गोलंदाजी, आपली फलंदाजी आणि यामध्ये मी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या जोरावर आज मी या पोझिशनवर किंवा या प्लॅटफॉर्मवर खेळताना मी पाहायला मिळतोय असा आयुष बोकाडे आपल्याला फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. 3 बॉल बाकी आहेत या चौथ्या षटकातील. प्रफुल्ल पाटील पिंट्या पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केल्यानंतर सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता, परंतु यावेळेला दिशाहीन बॉल होता, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. आल्या आल्या अशा पद्धतीचे खराब बॉल टाकल्यानंतर कधी कधी बॅटर सरप्राईज होतो की आल्या आल्या इतका खराब बॉल मिळू शकेल हे आधीच ओळखलं नव्हतं किंवा त्यासाठी तयार नव्हते असं आपण म्हणूयात. धावसंख्या आणि त्याची धावगती आता थोड्या अंशी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज प्रफुल्ल, आहा बॅटच्या खाली लागलाय बॉल, इनर एजला टच होऊन एक ठिकाणी विकेट किपर आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गेला होता. कोणतीही धाव नाहीये. प्रफुल्लचं स्पेल खूप सुंदर गोलंदाजी होते. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर मागील 4 चेंडूवर पाटी कोरी, त्या पाटीवर कोणतीही धाव उमटलेली नाहीये आणि अशा वेळेला प्रफुल्लचा स्पेल चांगला चाललेला आहे. 12च धावा खर्च केलेल्या आहेत, 2 विकेट्स त्याने मिळवलेल्या आहेत. फुल टॉस आणि अशा वेळेला यॉर्कर बनवला, पायाला लागलाय, आतमध्ये आलाय आणि पंचांनी ते अपील उचलून धरलेलं आहे. लेग बिफोर द विकेट. फलंदाज आयुष बोकाडे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अपयशी. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करणार किंवा आपण म्हणतो ना की विकेट्स घेणारे विकेट टेकर बॉलर तुमच्याकडे आहेत का, या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. कधी कधी महत्त्वाचे गोलंदाज स्टार्टिंगच्या 4 ओव्हर टाकतात, त्या वेळेला कधी कधी आपल्याला पाहायला मिळते एखाद्याचा खराब दिवस असतो किंवा तो जास्त रन किंवा धावा खर्च करतो आणि त्याला बॅक करणारा दुसरा असतो आणि असंच काहीतरी चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. जास्त धावा खर्च केल्या भूषणने, प्रफुल्लने त्याला बॅक केलंय. सचिन आला यावेळेला आणि सचिनने टाकलेला पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, मर्यादित कक्षेच्या खूप बाहेर. प्रसाद पाटील आणि त्याची पंचांच्या निर्णयाकडे खास नजर आहे. थोड्या अंशी सचिनवर तो नाराज असेल कारण प्रसादला माहीत आहे की हा वाईड बॉल आहे. विकेटच्या मागून क्रिकेटची सूत्रे हलवणारा, मला असं वाटते वन ऑफ द बेस्ट प्लेअर ऑफ अलिबाग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बेस्ट विकेट किपर ऑफ अलिबाग. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कसा सोडेल क्षेत्ररक्षक. आहा, ही चुकी खूप महागात पडू शकते. महत्वाच्या खेळाडूचा सोडलेला झेल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. पाटील त्याच्या या संपूर्ण स्पर्धेतील खेळ पाहता कैवल्य पाटील आउट होणं फार गरजेचं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, परंतु झालेला नाहीये. पाहूयात. मिळालेली संधी त्याचा स्वीकार केलेला आहे, त्याचं स्वागत केलेलं आहे आणि समालोचन कक्षाला मानवंदना देत सांगितलेलं आहे नशिबाची साथ मिळालंय म्हणून मी स्थितीत आहे या मैदानात आणि याच मैदानात मी माझा दरारा पेश करणार आहे.
थँक्यू सो मच. या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक क्रमांक 20 आणि ती पूर्ण करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 66 धावा स्कोर कार्डवर 89 पर्यंत पोहोचू शकतील. आणि अशा वेळेला पाचवा आला रे आला षटकार आणि 50 धावा पूर्ण झाल्यात कैवल्य पाटील या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक शिवनेरी ब्रँड दाखवतोय. व्हॉट अ शॉट. आता कौन लेके जाएगा या चमचमती ट्रॉफी. बोलना वो साई चिराड वाला कैवल्य पाटील आया था. अर्धशतकीय खेळी 13 चेंडूंमध्ये 52 धावांची वन ऑफ द बेस्ट इनिंग. सेमीफायनल मध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट फुटवर येतोय. लगातार 4 षटकार ठोकलेत. पाचवा सुद्धा मैदानाच्या बाहेर जा. शोधून आणा त्या बॉलला षटकार. यू सो मच. लगातार 5 षटकार ठोकणारा कैवल्य पाटील या स्पर्धेतला पहिला खेळाडू. 78 धाव संख्या. कधी कधी 5 षटकार लागलेत यापेक्षा बॅटरना धावा किती झालेत या महत्वाच्या असतात. 78 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. 6 मध्ये 6 लागतील का. कैवल्य तयार आहे. आहा नजाकत आणि त्याचा पूर्णपणे वापर करत असताना डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे कैवल्य पाटील याचा क्लास आणि क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय. चौकार. त्यांच्या पलीकडे तळेने मागील मॅच मध्ये सुद्धा लगातार 3 षटकार ठोकले होते. सो ही हॅज कॅपॅबिलिटी. त्याच्यासाठी हे काही नवं नाहीये. साई जिराट संघाकडून खेळत असताना लोअर ऑर्डर मध्येच फलंदाजी करतो आणि शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी कशी करायची हे त्याला माहीत आहे. गोलंदाज काय करेल, कसं चेंडू टाकू शकतो किंवा त्याची स्ट्रॅटेजी काय असतील हे फार महत्त्वाचे आहेत. पण अशा वेळेला चला डिसिजन पेंडिंग. डिसिजन चेक केला जातोय. चौकार आहे की षटकार आहे. एकदा प्रेक्षराईज करायचं नाहीये पंचांना.
खूप सुंदर अंपायरिंग करतायत आणि जो डिसिजन दिलेला आहे ना तो ॲक्सेप्ट सुद्धा करा. थँक्यू. पंचांकडून रिव्ह्यू घेतला जातोय की चौकार आहे की षटकार, की सेव आहे. हाताला लागला होता कदाचित. $86. जर 2 धावा ॲड केल्या तर 88 होऊ शकतो. आणि अशा वेळेला समीर थळे त्याचा स्टाईल, त्याचा स्वॅग आणि त्याचा जो तिची जी चाल आहे ना ती एका मोठ्या फटक्याने बदललेली पाहायला मिळते. कधी कधी ज्या चालीरीती किंवा एखादे डावपेच तुम्ही समोरच्या खेळाडूवर लादता आणि त्याच वेळेला तो खेळाडू तुमचे डाव उधळून टाकतो आणि त्याच वेळेला समोरचा खेळाडू सुद्धा कॉन्फिडंट होतो. चला एक्झॅक्टली काय घडलंय आता पाहूयात की चौकार आहे की षटकार. बऱ्याचशा चर्चा आणि त्यांना अगदी उत्तर मात्र tenniscricket.in माध्यमातूनच दिलं जाणार, जे की तिसरा डोळा म्हणून या स्पर्धेमध्ये आहेत. 5 कॅमेराद्वारे ही संपूर्ण स्पर्धा. बाउंड्री आहे, चौकार आहे. गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळते समीरच्या विरोधामध्ये. आणि अशा वेळेला इथे पाहूयात काय घडलंय. आहा, आता हे डिसिजन आणि हा डिसिजन आणि हे जे काही विचित्र प्रकार घडलेला आहे की रस्त्यांपर्यंत किंवा चेंडू लावताना जो फलंदाज समीर डेंजर एंडकडे धावत होता, नॉन स्ट्राईक एंडला, तो पोहोचलाय का चेक केलं जाणार. परंतु महत्वाची बाब हीच असणार आहे, कैवल्य पाटील स्ट्राईक एंडला आलेला आहे. आतापर्यंत 15 बॉलमध्ये 62 धावा बनवलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सागर पाटील पिंट्या याने 69 धावा, जो की वन ऑफ द बेस्ट स्कोर किंवा बेस्ट स्कोर म्हणून त्या स्कोरकडे पाहिलं जात होतं आणि त्या स्कोरला मागे टाकण्याचा प्रयत्न कदाचित पाहायला मिळू शकतो. इट्स नॉट आउट. धाव सुद्धा पूर्ण. आहा, समीरची चाल फार बदललेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न हसनेन तिथे मात्र थोडा फंबल होताना पाहायला मिळालेला आहे. 2 धावा पूर्ण. बघा, गोलंदाजाने जो फलंदाज होता त्याला थोडीशी धक्काबुक्की केली होती, त्यानंतर गळा भेट घेऊन सांगितलंय इट्स ओके, होत राहतं. 89 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. बडे मॅच का बडा खिलाडी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र खाली आहे आणि मिळतील धावा 4, कारण आलाय चौकार. जातं कधी कधी सरळ बॅट, कधी कधी पूल, कधी कधी लेट कट. आणि अशा वेळेला फुल टॉस मिळाल्यानंतर ठोकतोय. आहा, या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा हा महेंद्र थोरवे सरांच्या बॅनर जवळून चेंडू मैदानाच्या बाहेर गेला आणि धावा झाल्यात 99 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 4 विकेट्सचं पतन. 18 चेंडू 74 धावांची जबरदस्त खेळी. कैवल्य पाटील स्ट्राईक एंडला. अजून एक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आकाशामध्ये हसनेन चेंडूच्या खाली. जोपर्यंत चेंडू खाली पोहोचेल जमीन दोस्त होईल. आणि 2 धावा पूर्ण करत असताना 101 धावांची देणगी स्वरूपात धावा बनवल्यात, परंतु जिंकण्यासाठी 102 आवश्यक असणार आहेत. ओव्हर टू यू डीजे करण. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 10 षटकार, 2 चौकार, फक्त 2 डॉट बॉल आणि 400चा स्ट्राईक रेट. कैवल्य पाटील 76 धावा 19 बॉल मध्ये बनवून नाबाद आपल्या पवेलियन मध्ये परतलाय. सर्व संघ आणि त्यामधील असणारे सर्व सपोर्टर्स त्याला शाबासकी देतात, त्याला शुभेच्छा देतात. एक कॅच किती महागात पडू शकते याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आलेलं आहे, याचा प्रत्यय मैदानामध्ये आलेला आहे. परंतु थांबा,
36 मध्ये 102 बनवू शकतात. प्रसाद 11 अलिबाग संघ आणि त्यांचा संघनायक प्रफुल्ल पाटील पिंट्या आणि प्रसाद पाटील यांची जोडी जर जमली, त्यांची पार्टनरशिप जर झाली, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर निश्चित 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 या धावा बनल्या जाऊ शकतात. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार? कधी कधी अशा निर्णायक मॅचला एक गोड आवाजच अपेक्षित असतो आणि त्याच गोड आवाजातून दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन करण्यासाठी आकाश मांजरेकर अर्थातच आकाशवाणी करण्यासाठी मी त्यांना इन्व्हाइट करतोय. ओव्हर टू यू आकाश. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे श्री दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 पहिलं पर्व. आज शेवटचा अंतिम महानिर्णायक दिवस आपल्या सर्वांसमोर येऊन ठेपलाय. फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला सापडला, अर्थातच नवतरुण स्पोर्ट्स NSC खानाव संघ. आता मात्र या दोन संघांमधून जिथे एका बाजूला मिहान कलेक्शन पेढांबे संघ, दुसऱ्या बाजूला प्रसाद 11 अलिबाग संघ पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचं कौल जिंकत प्रथमतः प्रसाद 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मात्र हे आव्हान स्वीकारलं गेलं ते म्हणजे कैवल्य पाटीलच्या बॅटमधून. काय अनभिज्ञ खेळ त्याने मैदानाच्या प्रदर्शित केलाय. मैदानामध्ये चारो खानो चित अशा पद्धतीची फटकेबाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. 76 धावा 76 धावा त्याने केले. मग गोलंदाजीसाठी भूषण जावरे येऊ देत, प्रफुल्ल पाटील येऊ देत, अगदी त्याच वेळेला सचिन म्हात्रे येऊ देत किंवा अक्षय पाटील येऊ देत, कोणालाही सोडलं नाही. आपण अनुभवलं डावखोऱ्या सचिन म्हात्रेच्या गोलंदाजीवरती 5 षटकार खेचले गेले, 1 चौकार मारला गेला, 1 वाईड चेंडू आला. तब्बल 35 धावा सचिन म्हात्रे यांच्या षटकामध्ये आलेल्या आपण अनुभवल्या. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. अलिबागमध्ये सर्वप्रथमच आपण अनुभवलं तर 3 सुपर फायनलमध्ये पोहोचल्यानंतर, सुपर 3 मध्ये 3 संघ पोहोचल्यानंतर फायनलमध्ये प्रवेश करणारा कोण असेल याकडे सुद्धा आपण बिग बॅश लीगमध्ये प्रथमतः अशा पद्धतीचं अनुकरण किंवा अशा पद्धतीचं सुरुवात अनुभवली. एक वेगळा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटला अधिक हिट करण्यासाठी नाविन्यता आणण्याचा प्रयत्न सुद्धा इथून मात्र केला जातोय. 24 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. प्रत्येकाने स्वप्न पाहिलं की बिग बॅश हे पहिलं पर्व आपण आपल्या नावावरती करायचंय आणि मग त्यासाठीची जगदोजहेद मैदानाच्या आत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. विजयासाठी 102 धावांचं आव्हान असणार आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी P फॉर प्रफुल्ल, P फॉर प्रसाद आणि यांना आता मात्र P फॉर पॉवरफुल खेळी मैदानाच्या आत करावं लागणार आहे. आणि गोलंदाजीसाठी आयुष बोकाडे आलेला आपण पाहतोय, युवा उन्मकचंद खेळाडू. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे शॉट राहिलेत, कॅच पासून दूर राहिले. मी म्हणेन इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधलं कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये थोडीशी त्रुटी होती. मी जाऊ की तू या चक्करमध्ये दोघेही बघ्याची भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. 1 धाव मिळाली. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 सेमीफायनलची लढत स्ट्राइक एंड वरती. प्रफुल्ल फटका मोठा आहे, कव्हरच्या दिशेने खेळलाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फॉर प्रफुल्ल. ओव्हरस्टेपिंगचा या ठिकाणी कटाक्ष पंचांनी, तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी करण्यात आली आहे. गोलंदाजाचा पाय ठरवून दिलेल्या क्रीजच्या बाहेर पडला की काय. रामायणामध्ये सुद्धा लक्ष्मण रेषा होती, ती जर तुम्ही ओलांडलीत तर तुम्हाला दंडित केलं जातं. हे रावणाने सुद्धा अनुभवलं होतं. मग तुम्ही तर गोलंदाज आहात, तुम्हाला ही सीमारेषा
सीमारेषेचं उल्लंघन करणं अनुमती नाही आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी. मग अशा वेळेला ओपनिंग गोलंदाजी करत असताना जर चुकी घडली तर त्या चुकीचं फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी करण्यात आली आहे. धावफलकावरती तुर्तास नजर टाकूयात. आपण 5 ही धावसंख्या ग्राह्य धरली. जर नो बॉल आला तर 6 धावा असतील आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल हे विसरून चालणार नाहीये. जर फेअर डिलिव्हरी असेल तर जैसे थे जो आहे खेळ त्या पद्धतीनेच पुढे जाईल. कल्पेशजी पाटील यांचं आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर मग अक्षय असू देत, विनोद असू देत, या सर्व मंडळींनी चांगली साथ दिली आहे. आणि त्याचमुळे का होईना हे या स्पर्धेचं घवघवीत यश आहे. संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा होतीये, कारण अलिबाग तालुक्यामधील असलेल्या प्रत्येक गावामधील खेळाडू या स्पर्धेचा अंदाज घेत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आयुष बोकाडे म्हणाला असेल, सर सलामत तो पगडी 50. नशिबाची साथ मिळाली आहे. इथून मात्र चुका सुधारत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा ताकदीवरती स्वार होऊन सज्ज झालाय प्रफुल्ल. 102 धावांचं भलं मोठं आव्हान. अशा वेळेला मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. आयुष बोकाडेने आपल्या करिअर मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा आज मैदानाच्या आत पेश केलाय. प्रफुल्ल पाटील नावाचं वादळ घोंगवण्याच्या आधीच क्षमलं फलंदाज बाद. करायची आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव आलीच पाहिजे या अट्टहासापोटी हा खेळलेला फटका मात्र सफल राहिलाय. आयुष बोकाडेला त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. फार कमी वयाचा खेळाडू आहे. रायझिंग स्टार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. जय मल्हार अलिबाग या संघाकडून जो प्रतिनिधित्व करतो, जय मल्हार अलिबाग म्हटलं की मृणाल वर्सोलकरची आठवण आलीच पाहिजे, ज्याने चांगल्या चांगल्या खेळाडूंना घडवलंय. अगदी फार कमी वयाचा खेळाडू आहे. त्याच्यावरती ठेवलेला हा विश्वास त्याने खऱ्या अर्थानं त्याच्या समर्थकांचा विश्वास योग्य ठरवलाय आणि चांगली कामगिरी सातत्यपूर्ण वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनच्या दिशेने येणारा खेळाडू अर्थातच आपण पाहतोय प्रसाद कर्वे. राजा शिवछत्रपती किहीम संघाचा हा खेळाडू एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची वर्णी आहे. यावेळेचा चेंडू सरळ बॅटने मोठा फटका थेट जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हसनैन कुरेशीचा तडाखा षटकार. संख्या पाहायला मिळते. प्रेशर गोंधळ बघून घाबरत नाही तर त्यातून संधी शोधतो आणि त्या संधीचं सोनं करतो. आणि हसनैनने मैदानाच्या आत संधी ओळखली आहे. चांगल्या पद्धतीने फटक्याला एक्झिक्यूट केले. विकेट भले गेली असेल ना तरी सुद्धा मागे वळून बघायचं नाही हा निर्धार मनाशी उराशी बाळगून आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऑफस्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला पार करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणि आता मात्र मैदानाच्यात काय घडलंय, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. नो बॉल आलाय, चौकार आलाय, पंचांनी पंजा उघडलाय. फ्री हिट साठीचा हा चेंडू
16 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार गाठतोय. ना भूतो ना भविष्यतही खेळ मैदानाच्या आत. चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. सुवर्ण संधी मिळतीये. प्रसाद 11 अलिबाग संघ म्हणेल धावा कधी कुठून कशा येत्या त्याला महत्व नाहीये. धावा आल्या पाहिजेत. या धावांचं रतीब रचलं गेलं पाहिजे. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी कैवल्याने केली तशा पद्धतीची एक पार्टनरशिप मैदानावरती झाली ना तर आणि तर चांगली कामगिरी होऊ शकेल. यावेळेला मोठा फटका. फ्री हिट साठीचा हा चेंडू जरूर आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. कॅच जरूर पकडली गेली मात्र ही एक धाव इथून ग्राह्य धरली गेली आहे. 23 ऑन स्कोरबोर्ड. 102 धावांचं लक्ष लागून राहिलंय. 31 चेंडू 79 धावांचं आव्हान असणार आहे. दिल्ली अब बहुत दूर है. तुम्हाला खेळामध्ये सातत्य आणावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल तर आणि तरच तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू शकाल. अर्थातच विनिंग शॉट पर्यंत पोहोचू शकाल. स्ट्राईक एंडवरती अर्थातच प्रसाद पाटील पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू सीमा रेषा हाफ ट्रॅकर बॉल होता. प्रसादसाठी हा चेंडू म्हणजे झोपेतून उठून जरी मारायला सांगितलं असतं ना तरी तो मारता आला असता. इतका वेळ त्याच्याकडे होता. रूम मिळाली आणि सीमारेषेच्या बाहेर त्याने बंगला सुद्धा बांधला. एका षटकाची सांगता धावफलकावरती तब्बल 29 धावा. 29 ऑन स्कोरबोर्ड. ज्या धावगतीची आवश्यकता होती ती धावगती इथून मात्र मिळाली आहे. चला पहिलं षटक आयुषचं आपण पाहिलं. दुसरं षटक दर्शनचं पाहूयात. या आधीच्या मॅच मध्ये दर्शनने सुद्धा अतिरिक्त धावा दिल्या होत्या. हे विसरून चालणार नाहीये. इथून कमबॅक करावं लागेल दर्शनला. मिहान कलेक्शन पेढांबे संघाला कमबॅक करण्यासाठी हीच ती वेळ आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आत जिथे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विकेट किपरच्या पाठीमागे शॉट फाईन लेग थर्ड मॅन गली सजवण्यात आलंय. पहिला चेंडू वेगांवरती स्वार होऊन ही गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यावरती चेंडूने वलय प्राप्त केलंय आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची सांगता. हसनेनने आतापर्यंत मोठे फटके खेळलेत. 2 चेंडू नो बॉल त्याने फेस केले. त्यावरती चौकार आणला आणि तदनंतर मात्र एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलेला आपण अनुभवलाय. क्या बात है. टप्पा पडल्यावरती पुन्हा एकदा चेंडूने काटा बदललाय. तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागले. यावेळेला गोलंदाजाने परफेक्टली प्लेस्ड अशी गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी. अचूक वेग प्राप्त केलाय. पहिल्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजाकडनं चुकी घडली. हरकत नाहीये. त्याला बॅक करणं ही माझी जबाबदारी आहे. हे दर्शन कडवेने मैदानावरती दाखवून दिलंय. चांगला खेळ मैदानाच्या आत प्रदर्शित केला जातोय. सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधून काढली आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार.
संपूर्ण अलिबागकर म्हणत असतील की येस आम्हाला असाच आमदार हवा, आणि संपूर्ण प्रसाद 11 अलिबाग संघ म्हणत असेल हसनेन सारखाच आम्हाला फलंदाज हवा. सरळ बॅटने खेळलेला हा षटकार धावफलक 35 पर्यंत जाऊन पोहोचलाय. चला त्यात आणखीन 6ची भर पाडूयात. 6 एके 6, 6 दुणे 12, आणखीन एक मोठा षटकार. गेलेत फटकेबाजी अपरंपार, नेत्रदीपक फटका. कधी आपण पाहिला ऑफ ड्राईव्ह केला, कधी आपण पाहिला शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला षटकार कमालीचा पाहायला मिळाला. 41 धावसंख्या. यावेळेला मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी अशी गोलंदाजी सुरू झाली आहे. दबाव, दडपण. पहिल्या षटकातून तब्बल 29 धावा, दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंवरती तब्बल 13 धावा आल्यात. 42 ही धावसंख्या आपण पाहतोय. 26 मध्ये 60 ची आवश्यकता. हे चित्र मैदानाच्या आत. मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. दर्शन कडवेने पुन्हा एकदा कमबॅक केले. या मॅचने रंग बदलायला सुरुवात केली. 42 धावसंख्येवरती दुसरा पण 25 चेंडू 60 धावांची आवश्यकता. हे चित्र मैदानाच्या आत. पहिल्या 11 बॉल्स मध्ये तब्बल 42 धावा आल्यात. ज्या पद्धतीने ही मॅच पुढे चालू आहे ना, त्या पद्धतीने जर चालू राहिली तर प्रसाद 11 अलिबाग संघ सहज जिंकू शकेल. मात्र विसरून चालणार नाहीये. प्रफुल्ल आणि हसनेन बाद झालेले आहेत. पहिल्या 2 षटकांची सांगता झाली आहे. 21.50च्या सरासरीने 43 धावा जमा झाल्या आहेत. इथून मात्र आपण पाहिलं उर्वरित 24 चेंडू येणं बाकी आहेत, आणि विजयासाठी आपण जर पाहिलं 59 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 59 धावा. जवळजवळ आपण पाहिलं तर आवश्यकता असणार आहे 14.75च्या सरासरीची. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. आयुष बोकाडेने पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा खर्च केल्या होत्या, तरी सुद्धा संघ कर्णधार टीम मॅनेजमेंटने त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. मुख्यतः याची 2 कारणं असतील. एक तर आयुषवरती असलेला विश्वास, अन्यथा त्यांच्याकडे एक्स्ट्राचा बॉलर नाहीये. हे कटू सत्य स्वीकारावं लागेल. सध्याच्या क्षणाला पॉझिटिव्ह साईडकडे जाऊयात. आयुषची गोलंदाजी इतर चांगल्या स्पर्धांमध्ये चांगली झाली आहे, मात्र आपल्या मुख्य गोलंदाजांना बॅक करण्यासाठी टीम मॅनेजमेंटने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय असं समजूयात आणि वळूयात मैदानाच्या आत. मिहान कलेक्शन पेडांबे हा तोच संघ आहे ज्याने 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेंड केलेल्या. हे विसरून चालणार नाहीये. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. प्रशांत साठी टाकलेली गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. प्रशांत जायनाखवा, वर्सोली गावातून येणारा हा खेळाडू
सातत्यपूर्ण ओपनर म्हणून ज्याची भूमिका आपण बरेच वर्ष अनुभवली, आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये त्याला बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय. हा पॉवर प्लेचा पॉवरफुल खेळाडू आहे. ऑप्शनच्या बाहेर अपील करण्याचा प्रयत्न, हे अपील केवळ आणि केवळ या मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न, किंबहुना पंचांवरती मनोवैज्ञानिक दबाव टाकण्यासाठीचे प्रयत्न. अदरवाईज बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क नाहीये. आयुष बोकाडेचं कौतुक करावं लागेल. टीम मॅनेजमेंटने ठेवलेला विश्वास, त्या बळावरती चांगली कामगिरी पाहायला मिळते. कामगिरी तर संपूर्ण 3 तालुक्यांमधली सुद्धा आपण अनुभवली. अलिबाग तालुका, मुरुड तालुका, रोहा तालुक्यामध्ये जे काही विकासाची कामं चालू आहेत त्याचे जनक सन्माननीय अर्थातच कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रजी दळवी यांचं थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेसाठी आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी बघा काय कमालीची झाली आहे. परिस्थिती काहीही असू देत, दबावामध्ये काही खेळाडू निखरतात, काही खेळाडू बिखरतात. मैदानाच्या आत आयुषने पहिल्या 6 मध्ये 29 धावा खाल्ल्यानंतर सुद्धा स्वतःवरती विश्वास दाखवलाय. यावेळेला मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. नशिबाचा मिळालेला हा चौकार. रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जाणार आहे. ओवी सूरज गवाणकर यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयांचं या ठिकाणी प्राइज मिळालंय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मैदानाच्या आत आपण अनुभवतोय एक अभूतपूर्व लढत. हा नो बॉल आहे की नाही याची चेकिंग तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केली जाईल. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. आपल्या शंकर भगवानाचा तिसरा डोळा होता, टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा. tenniscricket.in टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चेक करतील हा ओव्हरस्टेपिंगचं नो बॉल आहे की नाही. मी कौतुक करेन इथून मात्र नंदन घरत यांचं सुद्धा, ज्यांनी टीम चांगली बनवली आहे. नो बॉल आहे की नाही, अगदी त्याच वेळेला स्ट्रायकिंग एंडला बीमर आहे की नाही, धावचित करत असताना सगळ्या गोष्टी चेक कराव्यात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रसादजी लाईव्ह सुद्धा दाखवलंय. प्रसादजी लाईव्ह सुद्धा दाखवलं. स्क्रीनवरती कंप्लीट पाहायला मिळालंय. ज्यांना ज्यांना शंका आहेत त्यांनी tenniscricket.in वरती लगेच जा आणि आपल्या शंकांचं निरसन करा. tenniscricket.in कमालीचं लाईव्ह प्रक्षेपण, क्लॅरिटी, क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी. त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी इथे मात्र भूमिका बजावली आहे. 47 ऑन स्कोरबोर्ड. बॅटची लीडिंग एज. इथे मात्र प्रशांत जाय नाखवाला बाद व्हावं लागेल. स्वस्तात बाद झालाय. सुरू आहे. आयुष कडनं ओव्हरस्टेपिंग इथे मात्र होताना पाहायला मिळाली. थोडंसं रनअप वरती काम करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी होते जरूर, नशिबाची साथ होती म्हणून मोठा फटका आलेला नाहीये. सचिन म्हात्रे
फलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. सचिन म्हात्रेला आता चांगली कामगिरी करणं ही काळाची गरज आहे. कारण काय याच्या मागचं आहे, कारण त्यांच्याकडे असलेला अनुभव दांडगा आहे. अशा पद्धतीच्या परिस्थितीमधून त्यांनी संघाला खूप वेळाला बाहेर काढले. एक धाव मिळाली आहे, किंबहुना एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या सांगती अखेरीस 49 धावा जमा झालेल्या आपण पाहतोय. 18 बॉल्स 53 ची आवश्यकता. षटक संपलंय. 18 चेंडू 53 धावा. पहिल्या 18 मध्ये 49 आल्या, उरलेल्या 18 मध्ये 53 करायचे आहेत. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते. अलिबागकरांच्या अस्मितेची, अलिबागकरांच्या परंपरेची नाळ जोडणारी ही क्रिकेटची स्पर्धा. संपूर्ण अलिबाग तालुका एकत्रित येऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही टिपलेली विहंगम क्षणचित्र आपण अनुभवतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेली क्षणचित्र, जिथे हे या स्पर्धेचं मैदान, तिनबिरा क्रीडांगण, खऱ्या अर्थानं या मैदानावरती ज्या पद्धतीने काम झालंय, डागडुजी झाली आणि तदनंतर हे क्रीडांगण आता मात्र एक चांगलं क्रीडांगण म्हणून सुद्धा ज्याच्याकडे बघितलं जाईल. 18 मध्ये 53 ची आवश्यकता आहे. पहिल्या 18 मध्ये 49 बनवल्यात. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दर्शन कडवे आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली कडू घेऊन तो आज मैदानावरती आलाय. सांघिक धावसंख्या आता मात्र 50च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. दर्शन आपण बघितलं ना तर खारेपाट विभागामध्ये, अर्थात सारळ या गावातून येत असताना एक चांगला गोलंदाज म्हणून, चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलंय, आणि आता चांगली कामगिरी करताना सुद्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये ज्याने 14 धावा खर्च केल्या होत्या, आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये जिथे फलंदाजांवरती नैतिक आणि मनोवैज्ञानिक दबाव आहे. नैतिक इतक्यासाठी की आपण सलामीसाठी आलायत, आणि तदनंतर आता मोठे फटके खेळणं काळाची गरज आहे. शॉर्ट पिच बॉल कव्हरच्या दिशेने अक्षरशः चपराक लगावली आहे. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आत आहे. 54 धावा जमा झाल्यात. दर्शन कडवेच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल करावं लागेल, किंबहुना येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला बोल करणं ही एक काळाची गरज बनली आहे. एका बाजूला मिहान कलेक्शन पेढांबे संघ. फुल टॉस, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी घडली आहे. प्रसाद कर्वे त्या ठिकाणी उपलब्ध होते, कॅच पकडता आली पाहिजे होती, थोडे दूर राहिले, हरकत नाहीये. मग असं असताना आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने कव्हर अप केलं. एकाने चुकी करायची, दुसऱ्याने ते सावरायचं. हा क्रिकेटचं समीकरण आहे. चौथं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती. 55 ही धावसंख्या आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज सचिन. फटका फसलाय, चेंडू हवेत. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. पद्धतीचे फटके पाहायला मिळाले. हाफ हार्टेडली खेळलेले फटके, ज्यामुळे आणखीन एका फलंदाजाला बाद व्हावं लागले. 55 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. 3.4 चेंडूंमध्ये 55 धावा.
पहिल्या इनिंग मध्ये ही परिस्थिती असती ना तर आपण म्हणालो असतो हरकत नाहीये. मात्र सेकंड इनिंग मध्ये अशी परिस्थिती आहे जिथे येणारे 14 बॉल्स आणि 47 धावांची आवश्यकता. अशा वेळेला तुमच्याकडे आता मात्र आक्रमक फटके खेळण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग असं असताना नवीन फलंदाज मोहित डाकी मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. दोन्ही संघांकडे आपण बघायला गेलो ना तर प्रसाद 11 हा संघ हाशिवरे संघाने भरलाय. हाशिवरे संघाचे खेळाडू जास्त आहेत. तर मिहान कलेक्शन पेडांबे संघाकडे आपण बघितलं तर झिराड गावचे खेळाडू जास्त पाहायला मिळालेत. आपला टीमचा कॅप्टन ज्या संघाचा आहे ना, ज्या गावचा आहे ना, तिथले जास्त प्लेयर तो इन्फ्लुएन्स आपण बऱ्याच वेळेला पाहतो. 55 धावा दाफलकावरती लागल्यात. चौथं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती आहे, किंबहुना सांगतेच्या दिशेने वाटचाल करते. अजूनपर्यंत आपण पाहिलं केवळ 6 धावा खर्च केल्यात. फुल्लर लेनचा बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत, 102 धावांचं टार्गेट. आणि मग आता मात्र उरलेले 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धाव संख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये मिहान कलेक्शन पेढांबे संघाने एकतर्फी चांगला खेळ प्रदर्शित करताना आपल्याला पाहायला मिळाला. कैवल्य पाटीलच्या बॅटमधून आलेल्या या धावा लक्षवेधी आहेत, डॉमिनेटिंग कामगिरी करणाऱ्या आहेत, वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या आहेत, हे आपण अनुभवलं. मागची आपण जर पाहिलं ना 2 षटकं, जिथे षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 4 जिथे केवळ 6 धावा खर्च केल्यात. महागाईच्या जमान्यामध्ये आपण कंजूस गोलंदाजी करावी आणि तीच गोलंदाजी दर्शन कडवे आणि आयुष बोकाडेने केली आहे. आयुषने आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 35 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळाल्या. दर्शनने आपण पाहिलं 2 षटकं हाताळली, 20 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. त्यामुळे पहिली 4 षटकं मिहान कलेक्शन पेडांबे संघाच्या बाजूने चांगली गेलेत असं मी म्हणेन. ज्यामध्ये आयुष बोकाडेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आल्या असताना सुद्धा यश पचवता आलं नाही. ही परिस्थिती मैदानाच्या आत. पहिलाच बॉल गोलंदाजीसाठी हितेश आलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अगदी सहज साधा सरळ फटका, सीमारेषा पार, चौकार. हुळीयत मैदानाच्या जिथे 59 ही धावसंख्या पाहायला मिळते. प्रसादला आता येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती जबाबदारी स्वीकारून मोठे फटके खेळावे लागतील. सरळ बॅटने आलेला फटका ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ आहे. कैवल्य त्या ठिकाणी उपलब्ध होता. मैदानाच्या आत बाय 1 गेट 1 फ्रीची ऑफर चालू आहे. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलंय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पहिले सरळ अँगलने आपण पाहिलं, त्या कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे ज्याने बॉलला चांगल्या पद्धतीने फॉलो केलं. आणि दुसऱ्या एंडने आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा कॅमेरामॅनचं अचूक व्यूहरचना पाहायला मिळाली. 5वं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती 61 धावा, 102 धावांचं भलं मोठं आव्हान. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईड आणि वाईट परिस्थिती मानावी लागणार आहे. सगळं काही चांगलं चालू आहे आणि मग असं असताना खरंच या वाईडची आवश्यकता आहे का? शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या हिटिंग स्पॉट पासून, आर्क पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी असे चेंडू वाईड जात आहेत. कैवल्य पाटील आणि संघ म्हणेल हरकत नाहीये. बॅटची लीडिंग एज, थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. प्रसाद इथून मात्र होईल बाद. आशा पल्लवित झाल्यात. पुन्हा साठी 5 फलंदाज बाद झालेत. 102 चं टार्गेट आहे विजयासाठी. अजूनही आपण पाहिलं ना
40 धावांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू 40 धावा. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय भूषण जावरे. मोठा फटका आलाय. कनेक्शन टायमिंग प्रॉपर झालंय. एलिव्हेशन सुद्धा मिळालंय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्या बात है. चांगला फटका पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे फटके सातत्यपूर्ण खेळावे लागतील. किंबहुना जर चांगली बॅटिंग होते भूषणची तर त्याला आणखीन वरती पाठवायला पाहिजे होतं असं सुद्धा वाटू लागले. आणखीन एक लगातारचा दुसरा आसमानी बुलंदी टोले जंग षटकार. अब दूर नाही. येणारे 7 चेंडू विजयासाठी 28 धाव संख्येची आवश्यकता. मी म्हणेन हा चेंडू फार महत्वाचा आहे कारण हितेशला ऑलरेडी 2 षटकार आलेत. हितेश वरती दबाव आहे. इन्फॉर्म बॅटर भूषण झावरेची बॅट आता मात्र बोलू लागली आहे, तळपायला लागली आहे. आणि मग असं असताना या चेंडूवरती मोठा फटका आला तर शेवटचं षटक टाकणाऱ्या गोलंदाजावरती सुद्धा दबाव असेल. चेंडू 1 विचार अनेक. हितेश गोलंदाजीसाठी सज्ज. कव्हरच्या दिशेने फटका गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही त्याचा घेतलाय आढावा. परिपूर्ण फटकेबाजी मैदानाच्या आत. धावफलक पुढे जाईल 78 पर्यंत. येणारे 6 चेंडू विजयासाठी 24 धाव संख्येची आवश्यकता. आता मात्र मला खूप मोठा प्रश्न पडलाय. विकी जबाबदारी घेऊन स्वतः गोलंदाजीसाठी येईल का किंवा यश वेळेवरती विश्वास दाखवला जाईल. मॅच वेगळी आहे, फलंदाज वेगळे आहेत, रणनीती सुद्धा वेगळी असली पाहिजे. आणि मग असं असताना क्वालिफायरच्या मॅच मध्ये ज्याने 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या असा यश वेळेला गोलंदाजीसाठी बोलवलंय. मी म्हणेन योग्य वेळेला बोलवलंय. 6 मध्ये 24 करायचे आहेत एका संघाला, प्रसाद 11 अलिबाग संघाला. तर दुसरा संघ अर्थातच मिहान कलेक्शन पेडांबे संघाला 6 मध्ये 24 वाचवायचे आहेत. थोडं स्ट्रॅटेजी बद्दल चर्चा करूयात. आता मात्र आपण पाहिलं स्ट्राइक एंड वरती कोण आहे. मोहित डाकिये ज्याने पहिले 2 चेंडू डॉट खेळलेत. म्हणजे नवीन बॅटर मैदानाच्या आत आलाय. भूषण झावरे आपण जर पाहिलं 3 चेंडूंमध्ये ज्याने 16 धावा केल्यात. स्ट्राइक स्वतःकडे नाहीये. नॉन स्ट्राइक एंड वरती देवाचा धावा आता मात्र बोलायला सुरुवात केला असावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. भूषणने आधीच ठरवलं होतं मला स्ट्राइक माझ्याकडे ठेवायची आहे आणि त्यासाठी आता मात्र हे बॅटल बघणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला इन्फॉर्म बॅटर भूषण तर दुसऱ्या बाजूला ज्याने 6 मध्ये 7 धावा डिफेंड करून मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुद्धा मिळवलं, अनेक कॅश प्राइजेस सुद्धा मिळवले आणि खंडाळे गावातून येत असताना खंडाळे गावचा मानबिंदू अभिमान सुद्धा बाळगत असताना चांगली कामगिरी ज्याने केली आहे असा यश गोलंदाजीसाठी सज्ज. 5 मध्ये 23 धावा करायच्या आहेत. क्रिकेटच्या आधुनिक परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. किंवा गोलंदाजी साइडने बोलायचं झालं तर 2 चांगले चेंडू टाकायचे. समान आलोचना करणारा हा संघ सामना पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र केवळ प्रेक्षक बनून राहिला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार.
होता. प्रसादकडनं अशा क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नाही. आता मात्र 85 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 फलंदाज बाद झालेत. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. भूषण झावरेने जर ही मॅच जिंकवली ना तर त्याच्या करिअर मधील वन ऑफ दी बेस्ट इनिंग असेल यात तीळ मात्र शंका नाहीये. आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक चेंडू. हा छक्का नाहीये, हा अठ्ठा आहे. हा छक्का नाहीये, हा प्रतिस्पर्धी संघावरती आघात. पार षटकार. गाजवणार बिग बॅश लीग गाजवणार. 3 मध्ये 11 केल्या ना तर बिग बॅश लीग ही नेहमी लक्षात राहील भूषण झावरे या खेळाडूच्या नावावरती. काय कमालीची फटकेबाजी केली आहे. संघ अडचणीत होता. मी पुन्हा एकदा एक स्टेटमेंट म्हणेन, भूषण झावरेला पाठवण्यासाठी टीम मॅनेजमेंटने खूप उशीर केला. थोडा आणखीन त्याला प्रमोशन देता येऊ शकलं असतं. हरकत नाहीये, अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. 3 चेंडू 2 मोठे फटके. हा तोच गोलंदाज आहे ज्याने 6 मध्ये 7 वाचवल्या होत्या आणि हा तोच गोलंदाज आहे आता मात्र जो आपला फॉर्म आणि संघाची गरज राखण्यासाठी प्रयत्न करतोय. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलेत. विकेट किपरच्या पाठीमागे थर्डमॅन प्रसाद कर्वेला त्या ठिकाणी बोलवलं गेलंय. गली क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. बॅकवर्ड पॉइंट सजवण्यात आलाय. एक लॉंग स्टॉप क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलाय कारण विकेट किपर आता मात्र क्लोज किपिंग करतायत. हा 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 कमालीचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे ठरलाय असफल. येणारे 2 बॉल्स जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 91 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ना भूतो ना भविष्यतही. स्लोवर 1 चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र ठरतोय असफल. वेल डन. चांगली कामगिरी झाली आहे. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग तालुक्याच्या विकासाची ज्यांनी खऱ्या अर्थानं बांधिलकी जपली, अगदी त्याच वेळेला रोहा तालुका, मुरुड तालुका या तालुक्यांमध्ये सुद्धा खूप छान विकास कामं घडून आणली आणि रोजगाराची हमी निर्माण करून देत असताना वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी जनतेतून उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्व. या वेळेला मैदानाच्यात काय घडलंय? वाईड डिलिव्हरी आली आहे. 93 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. महेंद्र शेठजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं संगीत एकदा होऊन जाऊ देत. आपल्याला पाहायला मिळालं. महेंद्र शेठजी दळवी आमदार म्हणजे जनतेशी थेट नाळ जोडलेला आणि जमिनीवर काम करणारे लोकप्रतिनिधी. अगदी त्याच वेळेला विकासाची स्पष्ट दृष्टी, निर्णयक्षम नेतृत्व आणि सातत्याने जनहिताला प्राधान्य देण्यासाठी त्यांची भूमिका ही प्रेरणादायी असते. शब्दांपेक्षा कृतींवर विश्वास ठेवणारे आणि प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे महेंद्र शेठ दळवी. जनतेचा नेता, विकासाचा चेहरा, बोलण्यात साधेपणा, कामात ठामपणा, वचन नाही कामाची खात्री,